Brought to you by V-Guard. नमस्कार, टी9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. महत्त्वाची बातमी. मी लोकसभा नाकारली तर राज्यसभेचं काय घेऊन बसलात अशा शब्दात छगन भुजबळ यांनी आपल्या नाराजीच्या चर्चांवर पूर्ण विराम दिलाय. मी नाराज नाही असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. तर भुजबळ नाराज असतील असं वाटत नाही अशी प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. दुसरीकडे भुजबळ नाराज असल्याचं काही कानावर आलं नाही असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय. दरम्यान 4 जून नंतर मोदी सरकार राहणार की नाही हा प्रश्न असल्याची खोचक प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे. विधानसभेच्या जागांबाबतचे आपले जे वक्तव्य होते, आपण नाराज आहात? मी नाराज काय नाही. मी फुले शाहू आंबेडकरांचा समता परिषदेचा पाईक आहे आणि मी ह्या अशा गोष्टींमध्ये जे आहे मी स्पष्टपणे बोलतो. खोटं बोलणं मला जमत नाही. साहेब, विरोधासाठी विरोध मी करू शकत नाही. राज्यसभेवर देखील अरे राज्यसभा वगैरे सोडावं. लोकसभेला मी सांगितलं की मला नको आहे म्हणून तर राज्यसभेचं काय? हे बघा, त्याच्याबद्दल काही असा विषय नाही. असा विषय असता तर भुजबळ साहेब तिथे बोलले असते. भुजबळ साहेबांच्या मनात असं काही असेल असं मला वाटत नाही. छगन भुजबळांना राज्यसभेवर पाठवण्यासंदर्भात काही नाही, मला काही माहिती नाही. याबद्दलची माहिती अजितदादा पवार आणि हे नेतेच आमचे सांगू शकतील. भुजबळ साहेब नाराज आहेत? माझ्या कानावर काय नाही आलेलं बाबा. 70 ते 80 जागा विधानसभेच्या घ्या दादा, ह्यावेळेस कॉम्प्रोमाइज करायचं नाही. तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय ना, आम्ही कसं सांगणार? त्यांनी काय, त्यांचं काय जाताना ठरलं असेल, विधानसभेला किती सीट देणार, लोकसभेला, हे आम्हाला कसं माहिती असेल? मी तर काय नेगोसिएशन मध्ये नव्हते. माहिती पाठवायची व्यवस्था तरी होऊ शकेल का राज्यसभेला? कारण की 4 तारखेचा निकाल आला तर ही सरकारच राहते की नाही हा प्रश्न आहे. त्याच्यामुळे मला त्याच्यावर आज प्रतिक्रिया देण्याचं काही कारण नाही. म्हणजे त्यांच्या मनामध्ये नेमकं काय द्वंद्व चाललंय हे त्या ठिकाणी कळायला मार्ग नाही. 4 भिंतीत सहयोगी पक्षांच्या नेत्यांशी जे काय वाटत असेल त्या बाबतीत चर्चा त्यांनी करावी. भुजबळ कॉन्ट्राव्हर्सी करणारा नेता आहे हे मी महापौर असल्यापासून त्या ठिकाणी पाहतोय. त्याच्यामुळं ज्या ज्या गोष्टी समोर येतात त्याच्यात कॉन्ट्राव्हर्सी करायची, सनसनाटी निर्माण करायची हा भुजबळांचा स्थायी भाव आहे. तो अशा प्रकारे अधूनमधून बाहेर येताना दिसतोय. मनुस्मृतीच्या शालेय अभ्यासक्रमातील समावेशाला विरोध करा असा सल्ला भुजबळांनी भाजपला दिला. तर आव्हाडांना फक्त विरोधासाठी विरोध नको असं भुजबळ म्हणाले. भुजबळांनी आव्हाडांना सुनावलं नाही हे दुर्दैव असल्याचं मुश्रीफांनी म्हटले. तर तुम्ही मनुस्मृतीला विरोध केला तर आव्हाडांवर टीका करण्याचा तुम्हाला अधिकार असल्याचं म्हणत भुजबळांनी मुश्रीफांना उत्तर दिलं आहे. मुख्य मुद्दा काय आहे? मनुस्मृतीचा चंचू प्रवेश आपल्या शालेय अभ्यासक्रमात होता कामा नये. त्याच्यावर थ्रस द्या ना, त्याचा निषेध करा, त्याचा विरोध करा. फक्त विरोधासाठी विरोध नाही. आमची जी आयडियोलॉजी आहे फुले शाहू आंबेडकरांची, मनुस्मृतीच्या विरुद्ध उभं राहणार. पण त्याच्यासाठी जो जो उभा राहील त्याच्या हातून एखादी चूक झाली तर आम्ही सांगतो झाली चूक. परंतु इथून जर मनुष्य जर मुंबईवरून तो तिकडे गेलेला आहे कुठे त्या चौदार तळ्यावर आणि त्याच्यावर ते सुवर्णनाथ चिटणीसचे जे आहेत नातू पण आहेत तिथे आणि त्याच्यामध्ये चुकून ते झालं. संपूर्ण देशाच्या संतप्त भावना आहेत. मला वाटतं त्यांनी किती माफी मागितली तर हे काय धुवून जाईल असं मला वाटत नाही. त्यांना प्रायश्चित्त घ्यावं लागेल. परंतु आमचे नेते भुजबळ साहेबांनी मनुस्मृतीचा बाजूला विषय पडेल म्हणून पाठिंबा देण्याचं वक्तव्य केलं हे अतिशय दुर्दैवी आहे. त्यांनी या वस्तीत त्यांना खडे बोल सुनावले पाहिजे होते. त्यांना अशा पद्धतीने जे केलेलं आहे हे अतिशय कृत्य चुकीचं आहे. अशा पद्धतीने सांगण्याची आवश्यकता होती ते भुजबळ साहेबांनी केलेलं हे फार दुर्दैवी आहे. जितेंद्र आव्हाडांना आणखी काय टीका करायची तुम्ही टीका करा. परंतु तो टीकेचा अधिकार तुम्हाला कधी येतो? ज्यावेळेला तुम्ही मनुस्मृतीला विरोध कराल त्यावेळेला तुम्ही मनुस्मृती जाळा. तर बाबासाहेब आंबेडकरांना नको असलेली, बहुजन समाजाला नको असलेली मनुस्मृती तिचा तुम्ही निषेध करायला पाहिजे.
आणि ती शालेय शिक्षण येता कामा नये एवढंच माझं म्हणणं आहे. जितेंद्र आव्हाडांनी मनुस्मृतीचं दहन करायचं होतं तर त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो त्यावर छापण्याची आवश्यकता नव्हती. जी गोष्ट आपण फाडणार आहोत आणि जाळणार आहोत त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आपण जाळतोय, त्यांना फाडून टाकतोय, ती किती दुर्दैवी गोष्ट आहे. आणि समस्त मला वाटतं सगळ्या देशवासियांचा फार मोठा अपमान यामुळे झालेला आहे. त्यांची माफी मागून ती जाणार नाही. प्रसिद्धीसाठी आपण एका राष्ट्रपुरुषाचा अपमान करतोय हे भान न राहिल्यामुळं त्यांना अद्दल घडण्याची आवश्यकता आहे. पुण्याला जाणार ना मी, पुण्याला जाणार ना. आपण काय सोडत नाही कुणाला. आणि जर एवढंच पुरोगामी विचारांचं असेल ना, मी तर माफी मागितली आहे. हसन मुश्रीफ यांनी मनुस्मृती जाळून दाखवावी आणि मागणी करावी की महाराष्ट्रात मनुस्मृतीला बंदी घाला म्हणून. एवढे पुरोगामी आहेत ना, स्वतःला एवढे मोठे पुरोगामी समजतात, शाहूंचे वारसदार समजतात ना. आधी म्हणा 2 पिक्चर आलेत, हम दो हमारे गारा, त्याच्यावर बोलून दाखवा. देखिए उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार. उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेमधील शब्द आणि शब्द तपासण्यात येणार आहे. या संदर्भात राज्य निवडणूक आयोगाने केंद्रीय निवडणूक आयोगाला अहवाल पाठवलेला आहे. या संदर्भात आशिष शेलार यांनी तक्रार केली होती. एका जबाबदार पक्षाच्या पक्षप्रमुखांनी पत्रकार परिषद घ्यायची आणि थेट निवडणूक यंत्रणेवरती आक्षेप घ्यायचा, हे निश्चितच आचारसंहिता भंगाच्या प्रकरणामध्ये बसण्यासारखं आहे. त्यामुळे आता आम्ही त्याच्यावर जास्त भाष्य करू शकत नाही. त्या पत्रकार परिषदेमध्ये उच्चारलेला शब्द असेल, निवडणूक आयोग त्यांच्या नियमाप्रमाणे त्याच्यावरती कारवाई करेल. मतदानाची प्रक्रिया चालू असताना मतदानावर प्रभावित होणारी वक्तव्य त्या ठिकाणी हा आचारसंहितेचा भंग आहे. कारण ती वक्तव्य मतदाराला प्रभावित करत असतात आणि त्याच्यामुळे निश्चितपणे आशिष शेलारांच्या तक्रारीत तथ्य आहे. उचित निवडणुकीच्या नियमाप्रमाणे जी कारवाई असेल ती त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंवर होईल. दखल कोणी घेतली? त्या गुलामानी. तो गुलाम आहे बरं का इलेक्शन कमिशनर. ती कायदेशीर नेमणूक नाही, यांचे झाडूवाले गरगडी. भाजपचा गरगडी तिथे बसलाय, तो गरगडी यांची घेणार ना दखल. मग आम्ही गेलेल्या पत्रांची दखल का नाही घेतली? इथं राज्याचे स्पीकर जो कायद्याचं उल्लंघन त्या विधान भवनात बसून अधिकाऱ्यांना बोलवून दम देऊन कारवाई करत होते, तेव्हा हे झोपले होते का? त्याच्याही तक्रारी आहेत तुमच्याकडे. आमच्या आमदारांनी केली तक्रारी. काय दखल घेतली तुम्ही? उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी 4 जून नंतर भाजपवासी होण्याची तयारी करावी असं वक्तव्य नितेश राणेंनी केलं. वडेट्टीवार निवडून येतात आणि तिथून महायुतीचा उमेदवार निवडून येणार असल्याचं नितेश राणेंनी म्हटलंय. वडेट्टीवारांच्या जिथे ते निवडून येतात ती जागा पण आमच्याच महायुतीचे लोकप्रतिनिधी निवडून येत आहेत. म्हणून विजय वडेट्टीवारांनी आता 4 जून नंतर भाजपवासी होण्याची तयारी करावी. फूट पडलेली आहे, फक्त बाहेर यायचं बाकी आहे. आणि कोण बाहेर येणार हे निवडणुकीच्या काळात आम्हाला जी अदृश्य शक्तींनी मदत केली काँग्रेसच्या मधून, ते तुम्हाला सगळे आमच्या बरोबर प्रवेश करताना 4 जून नंतर दिसतील. तर सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करावी असं जरांगे पाटलांनी म्हटलंय. सरकारने मागण्या पूर्ण न केल्यास विधानसभेला उमेदवार उभे करणार असा इशारा सुद्धा त्यांनी दिला. जरांगे पाटलांकडून 288 जागांवर उमेदवार उभे करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. तर प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे असं उत्तर यावर प्रवीण दरेकर यांनी दिलंय. जूनपासून मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण, सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी आणि मराठा आणि कुणबी एकच हा कायदा पारित होण्यासाठी. ते जर सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी दिली नाही आणि मराठा आणि कुणबी एकच हे जर नाही मंजूर केलं तर मग मात्र 100% विधानसभेला 288 मध्ये उभा करणार सगळ्या जाती धर्माच्या. धन्यवाद.
प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार दिलेला आहे, निवडणुकीकरता जागा उभा करण्याचा अधिकार दिलेला आहे. आणि जरांगे मराठा समाजाच्या हितासाठी काम करतायत आणि त्यांना जर असं वाटत असेल की जागा लढवाव्या तर त्यांना दिलेला कायद्याने अधिकार आहे, ते लढवू शकतात. परंतु शेवटी समाजाच्या हितासाठी काम करणं हा वेगळा विषय आहे आणि निवडणुकांसाठी निवडणुकीचं राजकारण हा वेगळा विषय आहे. सर्व पक्षात सर्व समाजाचे नेते मंडळी त्या ठिकाणी असतात. त्याच्यामुळे असं काही झालं तरी तो प्रयोग यशस्वी होईल असं मला वाटत नाही. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार. आणि आता बातमी येते पुण्यामधून. पुणे अपघात प्रकरणातील आरोपी विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवालला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. कार चालकाचा खोटा जबाब द्यायला लावणं आणि डांबून ठेवल्याचा दोघांवर आरोप आहे. तर विशाल अग्रवाल याच्यावर आता तिसरा गुन्हा दाखल होणार आहे. रक्ताचे नमुने बदलल्याच्या प्रकरणात विशाल अग्रवालला पुन्हा अटक होणार आहे. गुन्हे शाखेकडून आजच या संदर्भात कोर्टात अर्ज करण्यात येईल. अल्पवयीन मुलाला गाडीची चावी देणं हा पहिला गुन्हा विशाल अग्रवाल याच्यावर आहे. तर कार चालकाला डांबून ठेवणं हा दुसरा गुन्हा विशाल अग्रवाल याच्यावर आहे. दंगेकरांनी पुण्यातील पबकडून वसुली सुरू असल्याचे पुरावे द्यावेत असं मंत्री शंभूराज देसाईंनी म्हटलंय. दंगेकर यांनी अब्रू नुकसानी संदर्भातील नोटिशीला उत्तर दिलं नाही तर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करणार असं देसाईंनी म्हटलंय. तर अब्रू नुकसानीच्या भरपाईसाठी माझ्याकडे पैसे नाहीत, पैसे देण्याऐवजी मी जेलमध्ये जायला तयार आहे असं रवींद्र दंगेकर यांनी म्हटलंय. 3 दिवस अजून झाले नाहीत. काल त्यांना नोटीस दिली. कालचा पहिला दिवस, आजचा दुसरा दिवस, उद्याचा तिसरा दिवस. त्यामुळे 3 दिवस नोटीसची पूर्ण झाल्यानंतर त्यांचं काय म्हणणं येते बघू. नाही आलं तर माझ्या कायदेशीर वकिलांच्या बरोबर मी बोलेन आणि पुढची प्रक्रिया सुरू करू आपण. मंत्र्यांचा जर वर असं त्यांना असेल आणि त्याची चौकशी करणार असेल आणि माझी करणार असेल तर त्यांच्या मतदारसंघात जाऊन मी माझं काय म्हणणं आहे हे त्यांच्या घरापाशी जाऊन मी मांडेल. मी तुम्हाला इथनं जाहीर करतो की त्यांनी मला पैसे भरपाई मागितली अब्रू नुकसान तर मी देऊ शकत नाही. त्याच्या बदले मी जेलला बी जायला तयार आहे. कुणी मला जेलला पाठवलं ते मी पुणेकरांचा आवाज सोडणार नाही. मी कुठल्याही धमक्यांना भीक घालत नाही, माझी लढाई चालूच ठेवणार. शंभूराज देसाईंनी पाठवलेल्या नोटिशीवर सुषमा अंधारे यांनी असं उत्तर दिलं. दरम्यान अंधारे यांनी उत्पादन शुल्क विभागावरील आरोप खोटे आहेत असं शंभूराज देसाईंनी म्हटलंय. दंगेकर आणि अंधारे यांना अब्रू नुकसानीची नोटीस पाठवण्यात आली आहे असं देसाईंनी म्हटलंय. श्री दंगेकर आणि श्रीमती अंधारे यांनी केलेलं वक्तव्य हे निराधार आहे. याच्यात कुठलंही तथ्य नाही. त्यांच्याकडे कुठलेही पुरावे नाहीत. केवळ आणि केवळ स्टंटबाजी करण्याचा एक केविलवाना प्रयत्न आमदार दंगेकर आणि उबाटाच्या श्रीमती अंधारे या ठिकाणी करतायत. त्यांनी 3 दिवसात जर याच्या बाबतीतला खुलासा केला नाही तर पाठीमागं ललित पाटील केसमध्ये जशा पद्धतीनं मी कायदेशीर कारवाई न्यायालयामध्ये केलेली आहे तशीच कारवाई कायदेशीर त्यांच्यावरती या ठिकाणी केली जाईल. ज्या काही पद्धतीने पुण्यामध्ये चालू असलेले पब बार आणि तिथले व्यापार या सगळ्यांनी जी पूर्ण खात्याची आबरू चव्हाट्यावर आलेली आहे ती कशी सांभाळता येईल ते बघा. तुम्हाला जर असं वाटत असेल की असे दावे ठोकून किंवा दावे ठोकण्याची भाषा करून तुम्ही सुषमा अंधारेचा आवाज बंद करू शकाल, तुमच्या कुठल्याही दाव्यांना, कसल्याही केसेसना, कसल्याही धमक्यांना भीक न घालता मी माझी लढाई चालू ठेवणार आहे. पंढरपूरमधील विठ्ठल मंदिरामध्ये सापडलेलं तळघर आज संध्याकाळी 5:30 वाजता उघडण्यात आलं आणि या तळघरामध्ये काही पुरातन मूर्ती आणि नाणी सापडली आहेत. विशेष म्हणजे या तळघरामध्ये भगवान विष्णूंच्या अवतारातील 4 फुटांची मोठी दगडी मूर्ती सापडली. तसंच काही पादुका सुद्धा सापडल्या आहेत. तसंच या तळघरामध्ये आणखी काही पुरातन वस्तू सापडण्याची शक्यता आहे. मंदिरातील तळघरामध्ये सापडलेल्या पुरातन वस्तू कोणत्या आहेत ते आपण पाहूया. भगवान विष्णूंच्या अवतारातील 4 फुटांची पुरातन दगडी मूर्ती या ठिकाणी सापडली आहे. जुनी नाणी, छोट्या दगडी मूर्ती आणि दगडी पादुका या ठिकाणी सापडल्या आहेत. तर आणखी काही पुरातन वस्तू या ठिकाणी सापडण्याची शक्यता आहे. आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया.
धनगर आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करणार गोपीचंद पडळकर यांची माहिती. तर शिंदे फडणवीसांनी सरकार म्हणून ठामपणे उभं राहावं, पडळकरांची सरकारला विनंती. मराठा समाजावरील योजनांच्या जाहिरातींसाठी 26 कोटींच्या खर्चाला मंजुरी. मराठा समाजापर्यंत योजना पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न. जाहिरातीऐवजी 26 कोटी रुपये मराठा समाजासाठी खर्च करायला पाहिजे होते. सुप्रिया सुळे यांची टीका. केंद्रामध्ये 10 वर्ष सरकार असूनही आरक्षणाबाबत निर्णय घेतला नाही, सुप्रिया सुळे यांचा निशाणा. सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी न केल्यास विधानसभेला 288 जागांवर निवडणूक लढवणार. मनोज जरांगे पाटलांची पुण्यामध्ये घोषणा. निवडणूक लढण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. जरांगेंनी प्रयोग केला तरी तो यशस्वी होणार नाही. जरांगेंच्या निवडणूक लढण्याच्या घोषणेनंतर प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया. नितेश राणे आणि पंकजा मुंडे यांची शिर्डी साई मंदिर परिसरामध्ये भेट. दोघांनीही एकमेकांना लोकसभा निवडणूक निकालासाठी शुभेच्छा दिल्या. पंकजा यांच्यासोबत सुजय विखे पाटील सुद्धा उपस्थित. सगळ्यांच्या आशीर्वादाने आमची 4 तारीख चांगली जाणार. लोकसभा निवडणूक निकालाआधी मुख्यमंत्री शिंदेंकडून विश्वास व्यक्त. कोणी किती काही म्हटलं तरी सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने 4 तारीख आपली चांगलीच जाईल. आतापर्यंत न पाहिलेल्या गोष्टी यंदाच्या निवडणुकीमध्ये पाहिल्या. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया. तर 4 जूनचा निकाल सकारात्मक येईल. पंकजा मुंडेंकडून विजयाचा विश्वास व्यक्त. सरकार पलटवून टाकलं आणि अहमदनगरचं नाव अहिल्यादेवी नगर केलं. मुख्यमंत्री शिंदेंचं विधान. तर अहिल्यादेवी असंच नाव सगळीकडे असेल असा GR काढणार असल्याची ही घोषणा. भाजप नगरसेविका प्रीती सातम यांचा BMC अधिकाऱ्यांना दम. गोरेगावच्या गोकुळधामजवळ पालिकेची कामं धीम्या गतीनं सुरू असल्याचा आरोप. 5 जूनपर्यंत कामं पूर्ण करण्याचा अधिकाऱ्यांचं आश्वासन. दक्षिणेतील बंगळुरू रोज कांद्यावरील 40% शुल्क हटवलं. लासलगावमध्ये कांद्याच्या दरामध्ये 200 रुपयांची घसरण. महाराष्ट्रामधील कांद्याला वेगळा न्याय का? संतप्त शेतकऱ्यांचा सवाल. कांदा निर्यात प्रश्नावरून महाराष्ट्रावर अन्याय. गुजरात आणि कर्नाटकचा मार्ग मोकळा होतो मग महाराष्ट्राचाही करा. मंत्री छगन भुजबळ यांची केंद्र सरकारकडे मागणी. कांदा प्रश्नावर वारंवार प्रश्न विचारले पण केंद्र सरकार गंभीर नाही. कांदा प्रश्नावर सुप्रिया सुळेंचे केंद्र सरकारवर आरोप. आपण पाहणार आहोत. पुणे अपघातानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मोठी कारवाई केली. 63 बारचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी ही माहिती दिली. राज्य उत्पादन शुल्क विभागानं दिलेल्या यादीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. Brought to you by V-Guard,